आज आपण इथे हिरव्या मुगाचे खुसखुशीत असे लाडू बनवणार आहोत। हे लाडू खायला खरंच अप्रतिम लागतात, पौष्टिक आहेत, कारण याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात प्रोटीन, फायबर आणि विटॅमिन्स आहेत। त्यामुळे लहान मुलं असो किंवा तुम्ही सगळ्यांसाठीही उत्तम आहेत। हे लाडू तुम्ही अगदी 2 ते 3 महिने सुद्धा हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हवा त्यावेळेस लहान मुलांच्या टिफिनला किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही खावा। त्यामुळे तुम्हाला जास्त प्रमाणात प्रोटीन आणि फायबर नक्कीच मिळेल। चला तर मग रेसिपीला सुरू करूया। त्यासाठी आपल्याला इथे 2 वाटी हिरवे मूग स्वच्छ ओल्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। 1 वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे, गूळ मऊसूद असायला हवा। अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आणि आवडीनुसार तुम्हाला जे आवडत असेल ते ड्रायफ्रुट्स घ्या। आता आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि कढई हलकीशी गरम झाल्यानंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये आपले मूग ओतून घ्यायचे आहेत। आता मूग भाजताना गॅस एकदम मीडियम ठेवा आणि एकसारखं हलवत इथे आपल्याला छान असं मूग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत, कारण मुगामध्ये थोडासा उग्र वास असतो आणि तो जाईपर्यंत आपल्याला मूग भाजायचे आहेत। त्यामुळे एकसारखं हलवा, म्हणजे मूग करपणार नाहीत आणि व्यवस्थित एकसारखं भाजले जातील। आपल्याला मूग भाजण्यासाठी अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात, कारण आपण एकदम मीडियम गॅसवरती हे मूग छान असे खरपूस भाजून घेणार आहोत। मूग जेवढे चांगले भाजले जातात तेवढं खमंग असे लाडू सुद्धा होतात। इथे मूग भाजून झाले की गॅस बंद करायचा आणि पसरट अशा ताटामध्ये थंड होण्यासाठी मूग काढून घेऊया। मूग थंड होत आहे तोपर्यंत कढईमध्ये आपल्याला 1 चमचा एवढं तूप घालायचं आहे आणि या तुपामध्ये आपल्याला हे ड्रायफ्रुट्स चांगले व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आता इथे तुम्ही ड्रायफ्रूटच्या जागेला तुम्हाला आवडत असतील ते ड्रायफ्रुट्स वापरा किंवा खसखस, तीळ किंवा सुका खोबऱ्याचा खीस वापरला तरी सुद्धा चालेल। आणि हो, इथे तुम्ही मेथीदाणे सुद्धा आवडत असतील तर थोड्या प्रमाणामध्ये नक्कीच घालू शकता। चांगले ड्रायफ्रूट भाजले गेले की एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहेत। आता इथे आपले ड्रायफ्रूट थंड होत आहेत तोपर्यंत आपल्या इकडे मूग सुद्धा व्यवस्थित थंड झालेले आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, या मुगाला मिक्सरला चांगले एकदम पावडर होईपर्यंत फिरवून घ्यायचे आहेत। आता इथे फिरवताना काय करायचं, मिक्सरच्या भांड्यात बसेल एवढेच मूग घ्यायचे आणि झाकण लावून अगदी 2 ते 3 मिनिटं चांगलं मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत, म्हणजे छान अशी पावडर तयार होईल। आता एकदम परफेक्ट अशी याची पावडर तयार झालेली आहे, म्हणजेच पीठ तयार झालेलं आहे। एका बाउलमध्ये आपण ही पीठ काढून घेऊया आणि दुसरी बॅच म्हणजेच राहिलेले मूग होते ते सुद्धा आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊया। आता हे सुद्धा आपण मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेतलेले आहेत आणि एकदम परफेक्ट असे ते पावडर मुगाची बनवून तयार झालेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे पावडर केली त्याच्यामध्येच हे तळलेले ड्रायफ्रुट्स घालायचे आणि हे सुद्धा मिक्सरला चांगले पावडर करून घ्यायचे आहेत। एकदम अशी तुम्हाला मी इथे दाखवते, अगदी अशी पावडर झाली पाहिजे। आता इथे कढई गरम करायला ठेवायची, त्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे। इथे मी अगदी 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेले आहे। हे विथळलेले तूप नसल्यामुळे अगदी तुपाचा कमीच वापर लागलेला आहे। 2 ते 3 चमच्यामध्ये एकदम परफेक्ट असं माझं प्रमाण झालं होतं आणि त्याच्यामधलंच अगदी 1 चमचा एवढं तूप शिल्लक राहिलं होतं। आता ह्या तुपामध्ये आपल्याला ही पावडर जी आहे ना मुगाची केलेली ही घालायची आणि अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला 7 ते 8 मिनिटं ही पावडर छान अशी भाजून घ्यायची आहे। कशी तर आपण जेव्हा रवा लाडू बनवत असतो तेव्हा रवा कसा एकदम खरपूस असा भाजतो, अगदी तसं, किंवा बेसन लाडू बनवताना बेसनचं टेक्स्चर अगदी कलर बदलेपर्यंत आपण कसं परततो, अगदी तसंच आपल्याला हे मुगाची पावडर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची आहे, अगदी खरपूस होईपर्यंत, म्हणजे जे राहिला सायल्याला जो उग्रवास असतो ना तो सुद्धा याच्यामधून निघून जाईल आणि लाडू एकदम परफेक्ट असे बनवून तयार होतील। आता इथे बऱ्यापैकी 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत, म्हणजे छान असं आपल्या इथं ना व्यवस्थित मुगाची पावडर भाजलेली आहे। हलकासा थोडासा ब्राऊन कलर आलेला आहे, एकदम परफेक्ट जसं की आपल्याला हवी तशी छान अशी इथे भाजून तयार झालेली आहे। खरपूस असं भाजून हे तयार झालेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पसरट अशा एका ताटामध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण थंड होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं लागतात। फॅन खाली ठेवून 15 ते 20 मिनिटं ह्याला व्यवस्थित थंड करून घ्या। आता इथे बऱ्यापैकी आपलं सगळं थंड झालेलं आहे। थंड झाल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। आता जो 1 वाटी गूळ घेतलेला तो आपल्याला चोळून चोळून याच्यामध्ये सगळीकडे घालायचा आहे, म्हणजे सगळीकडे गोडवा व्यवस्थित मिक्स होईल। आता जर गरम असताना घातलं तर काय होईल की आपण याच्यात तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे गुळाला पाणी सुटल आणि सगळं ते पातळ होईल, लाडू सुद्धा वळता येणार नाही। त्यामुळे तुम्ही तसं करू नका, पूर्ण थंड होऊ द्या, थंड झाल्यावर गूळ मिक्स करा। गूळ मिक्स केल्यानंतर जर तुम्ही गूळ पावडर वापरली असेल तर डायरेक्ट लाडू बांधा आणि जर चिरून गूळ घातलेला असेल तर तुम्ही असे एक एक बॅचेसमध्ये मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्या, अगदी बंद चालूमध्ये एकदा दोनदा, म्हणजे काय होईल की गूळ सुद्धा बारीक होईल, गोडवा सुद्धा सगळीकडे पसरेल आणि टेक्स्चर सुद्धा एकदम परफेक्ट येईल। फक्त मिक्सरला फिरवताना
तुम्हाला लक्षात राहू द्या, मिश्रण अजिबात गरम नसावं, थंड असावं. जर गरममध्ये फिरवचाल तर ती पातळ होईल, कारण त्याच्यामध्ये तुपाचा वापर केलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये विलायची पूड अर्धा चमचा आणि जे ड्रायफ्रूट मिक्सरला फिरवले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा एकदम चोळून सगळ्या आपल्या ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. लाडू वळायला एकदम सोपे आहेत, पटकन वळून होतात आणि शेवटच्या लाडवापर्यंत सगळे लाडू व्यवस्थित वळून होतात, पूर्ण मिश्रण थंड असताना सुद्धा. जर तुम्हाला वाटत असेल तुमचे लाडू व्यवस्थित वळले जात नाहीये, तर हे मिश्रण अगदी 1 मिनिटासाठी तुम्ही इथे गॅसवरती ठेवा आणि लगेच गॅस बंद करून गरम असताना वळा. पण अशी काही गरज पडतच नाही आणि थंड असताना सुद्धा एकदम असे गोल गरगरीत असे लाडू हे वळून तयार होतात, एकदम पौष्टिक असे आणि खायला सुद्धा खरंच अप्रतिम लागतात. कारण आपण इथे मूग अगदी तुपामध्ये खरपूस असे भाजलेले आहेत, त्याच्यामुळे ना त्याचा उग्र वास असतो ना तो निघून जातो आणि त्यामुळे हे लाडू खायला छान लागतात. लाडू अगदी बनवण्याची पद्धत आहे ना बेसनच्या लाडूसारखीच आहे, फक्त आपण इथे मूग सुरुवातीला भाजून त्याची पावडर बनवतो, पण आपण इथे बेसनच्या लाडूमध्ये डायरेक्ट बेसनचा वापर करतो. फक्त फरक एवढाच आहे. आता सगळे लाडू वळून झालेले आहेत, लाडू दिसायला सुद्धा एकदम सुंदर दिसत आहेत आणि खायला सुद्धा खरंच पौष्टिक आणि एकदम जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स असणारे आहेत. आता हे लाडू खायला कोणाला नको असतील, सगळ्यांना मूग खाण्याऐवजी हे लाडू खायला नक्कीच आवडतील. चला तर मी तुम्हाला यातला एक लाडू फोडून दाखवते. एकदम अप्रतिम असे बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की सांगा.